नमस्कार. आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे तेजस तात्यांच्या पायाजवळ बसलेला असतो. तेव्हा सुगंधाला जाग येते. ती एकदा इकडे तात्यांकडे बघत असते तर एकदा तेजसकडे बघत असते. तेजस म्हणत असतो की तात्या, मी पहिलेचे दिवस परत आणीन. मी असे दिवस परत आणीन की तुम्ही स्वतः या श्रीखंडाच्या गोळ्या मला खाऊ घालाल. मी तुम्हाला अभिमान वाटेल असंच काम करून दाखवेन आणि तेव्हा तुम्ही या श्रीखंडाच्या गोळ्या स्वतःच्या हाताने मला द्याल. ते दिवस मी नक्की आणेन तात्या, असं तो म्हणत असतो. तेव्हा हा दुरावासुद्धा कमी होईल आणि ते दिवससुद्धा परत येतील आणि सगळं काही व्यवस्थित होईल, असं आता तेजस स्वतःच म्हणत असतो. त्यानंतरला इथे सुगंधा म्हणत असते की इथे वडिलांनासुद्धा आपल्या मुलाचं खूप जास्त कौतुक आहे. तर इथे तेजसच्या मनामध्ये आपल्या वडिलांबद्दल खूप जास्त प्रेम आणि आदर आहे, पण दोघेही एकमेकांच्या समोर काही बोलणार नाही. तरी ते मुलगा आणि वडील दोघेही सारखेच, असं आता इथे सुगंध आपल्या मनामध्ये म्हणत असते. त्यानंतरला तिथे मानसी येते. मानसी बघते तर काय, तेजस इथे आता तात्यांच्या पायाजवळ बसलेला असतो आणि बोलत असतो. तेव्हा मानसी विचारते, राष्ट्रहित काय झालं? तेव्हा तेजस तिला शांत राहायला सांगतो आणि लगेच तो उठून आता बाहेर निघून येतो. तेव्हा मानसीने इथे आता सुगंधाच्या डोक्याजवळ पाण्याचा तांब्या भरून ठेवलेला असतो आणि तीसुद्धा तेजसच्या मागे येते आणि विचारते की काय झालं राष्ट्रहित, तुम्ही तिथे का बसला होतात? तेव्हा इथे त्याच्या डोळ्यामध्ये पाणीसुद्धा आलेलं असतं. तेव्हा मानसी म्हणते, काय झालं, काय सांगाल का? तेव्हा तेजस म्हणतो, हे बघा. तर इथे श्रीखंडाच्या गोळ्या बघितल्यानंतर मानसी म्हणते, राष्ट्रहित, या गोळ्या तुम्हाला तात्यांनी दिल्यात का? तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की तात्यांनी दिलेल्या नाही आहेत, कुणाच्या तरी हातून माझ्यापर्यंत पोचवलेल्या आहेत. पण शेवटीला हा तात्यांचा आशीर्वाद आहेच ना माझ्यासाठी, मी परीक्षेत पास झालो म्हणून. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, मग ह्या गोळ्या तुम्ही अजून खाल्ल्या का नाहीत? तेव्हा तेजस म्हणतो, कारण मी तुमच्यासाठी सुद्धा एक गोळी ठेवलेली आहे. कारण आजचा हा दिवस मी फक्त तुमच्यामुळे बघू शकलो. तुम्ही मला परीक्षा द्यायला सांगितलीत, मी परीक्षा दिली आणि म्हणून ही नोकरी मला मिळालेली आहे आणि म्हणून मला तात्यांनी या श्रीखंडाच्या गोळ्या दिल्या. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, तेजस, मी एवढं काही केलेलं नाही आहे. मी फक्त हट्ट केला की तुम्ही परीक्षा द्या म्हणून. पण ही परीक्षा तुम्ही स्वतःच्या बळावरती दिलीत ना, आणि तुम्ही ही पाससुद्धा होऊन दाखवलीत. मग याचं सगळं क्रेडिट तुम्हाला. मग तात्यांना तर अभिमान वाटेलच ना तुमचा. बरं, खा खा, आता ही श्रीखंडाची गोळी खाऊनच टाका. खूप गोड लागेल तुम्हाला आणि नक्कीच ही गोड लागल्यानंतर अजून काम करण्याची तुम्हाला उमेद मिळेल. तेव्हा तेजस म्हणत असतो, लकी चार्म, मला असं वाटतंय की हे लकी चार्म आहे ना, हे खूपच जास्त चार्ज झाले, कारण मला खूपच जास्त माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडत आहेत. तेव्हा इथे तेजस एक श्रीखंडाची गोळी मानसीला देतो, एक स्वतः हातामध्ये घेतो आणि दोघे एकमेकांना चेअर्स करतात आणि आता गोळी खातात. दोघेही शांतपणे गोळी खात बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे आभा येते आणि दोघांच्याही खांद्यावरती हात ठेवते. तेव्हा इथे दोघेही खूप जास्त घाबरतात. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आभा गं आभा, अगं एवढ्या रात्री काय करतेस गं इथे, ते सुद्धा काळ्या रंगाचे कपडे घालून? अगं माणूस तुला बघून घाबरेल ना, बोंबलत पडेल कुठेतरी बिचारा. तेव्हा इथे आभा म्हणते, मी शांतपणे झोपलेच होते हां. तुम्ही दोघंजणं कुजबुज कुजबुज करत होता ना, तुम्ही दोघंजणं बोलत होता, तो आवाज ऐकून मी बाहेर आले बघायला काय झाले म्हणून, कळलं का? तेव्हा इथे आता आभा म्हणत असते, काय झालं, तुम्ही दोघंजण एवढ्या रात्री इथे काय करताय? तेव्हा तेजस म्हणत असतो, नाही काही नाही, इथे विचारत होत्या मिस लकी चार्म की कामाचा पहिला दिवस कसा होता, तेच सांगत होतो त्यांना. तेव्हा इथे आभा म्हणत असते, मग दादा, कसा होता कामाचा पहिला दिवस? तेव्हा तेजस म्हणतो की छान. तेव्हा इथे आभा म्हणते, छान होता ना, मग जरा छान छान पद्धतीने सांग ना. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की तात्यासाहेबांना एवढा आनंद झाला आहे की श्रीखंडाच्या गोळ्या दिलेल्या आहेत तेजसला. तेव्हा आभा म्हणते, काय दादा, खरंच तुला तात्यांनी श्रीखंडाच्या गोळ्या दिल्या? आणि तिला खूप आनंद होतो. ती लगेचच इथे आपल्या भावाला मिठी मारते आणि म्हणते, तात्यांनी स्वतः तुला दिल्या? तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की नाही, तात्यांनी स्वतः तर दिलेल्या नाही आहेत, कुणाच्या तरी हस्ते दिलेल्या आहेत. तेव्हा इथे आभा म्हणत असते, पण का नाही, तात्यांनी स्वतःच्या हाताने द्यायला हवे होते ना तुला श्रीखंडाच्या गोळ्या. तात्यांच्या पण मनामध्ये नेमकं काय चालू असतं काय माहिती.
तेव्हा तेजस म्हणतो, काही हरकत नाही. आता त्यांनी दुसऱ्यांच्या हातून गोळ्या दिलेल्या आहेत. लवकरच त्या श्रीखंडाच्या गोळ्या त्या मला स्वतःच्या हाताने देतील आणि भरवतील सुद्धा. तेव्हा इथे आबा म्हणत असते, दादा मग तू एक काम कर ना, तू पुन्हा एकदा जरा तात्यांच्या मनामध्ये काय चाललं आहे ते तरी जरा जाणून घे. ते काय विचार करतात तुझ्याबद्दल किंवा आपल्या सगळ्यांबद्दल ते सुद्धा कळेल ना. तू इथे आता भास्कर प्रभू आणि तात्यांची जरा भेट तर घडवून दे. तेव्हा इथे मानसी घाबरते आणि म्हणते, काय भास्कर प्रभू आणि तात्यांची तुम्ही भेट घालून देता, ते सुद्धा तेजस घालून देतात. तर इथे आता गायत्रीला झोप येत नसते. तिची झोप तेजस आणि मानसीने उडवलेली असते. त्या दोघांचं झालेलं लग्न, त्या दोघांनी केलेला गृहप्रवेश, हे सगळं आता गायत्रीला खूपच जास्त खटकत असतं. तेव्हा गायत्री उठते आणि आपल्या वडिलांची फाईल काढते. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य सूर्य इथे भास्कर प्रभू यांनी जो लेख लिहिलेला असतो तो सुद्धा आलेला असतो. तर इथे गायत्रीच्या वडिलांबद्दल जे काही पेपरमध्ये छापून आलेलं असतं ते आता तिने जपून ठेवलेलं असतं की या लोकांचा मला बदला घ्यायचा आहे आणि त्यासाठी तिने ते जपून ठेवले. ती म्हणत असते की तुम्ही सगळेजणं किती शांतपणे राहा, पण मी तुम्हाला शांतपणे जगू देणार नाही. या घरातला धाकटा मुलगा तेजस प्रभू, तुला तर मी अजिबात सोडणार नाही आहे. माझ्या मिशनच्या पुढे किंवा आडवं जो येण्याचा कुणी प्रयत्न करेल ना माझ्या प्लॅनच्या समोर, त्याला मी सोडणार नाही. त्याला मी चांगला धडा शिकवेन. त्यानंतरला मानसी म्हणत असते की तुम्ही भास्कर प्रभू आणि तात्यासाहेबांची भेट कशी काय घडवून देता, हे कसं शक्य आहे. तेव्हा इथे तेजस म्हणतो, सगळं काही शक्य आहे, आम्ही बरोबर करतो. त्यानंतरला इथे आबा म्हणते, ए दादा मग परत तू एकदा वहिनीला करून दाखव ना. तेव्हा इथे तेजस म्हणतो, ए नाही आहे बाई नाही. का गं, भावाचं चांगलं चाललं आहे ते बघवत नाही आहे का तुला. तेव्हा इथे तेजस म्हणतो की तात्यांनी जी श्रीखंडाची गोळी दिली आहे ना, जी पोटात गेले, ती पोटातून तात्या परत बाहेर काढतील. कळलं का तुला. नाही नाही मी नाही करणार. तेव्हा इथे आता आबा म्हणत असते, बरोबर, आता तुझं लग्न झालं आहे ना, आता बहिणीचं काय ऐकशील, आता तर तू तुझ्या बायकोचं ऐकशील ना. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो, आता हे काय नवीन. तेव्हा आबा म्हणते, नवीन काय, बरोबर, नवीन नवीनच लग्न झालं ना तुमचं, मग आता तू माझं कशाला ऐकशील. चल दादा मी जाते, हा गुड नाईट. तेव्हा तेजस म्हणतो, जा चल, निघ निघ चल. तेव्हा मानसी म्हणते, तेजस तुम्ही कसे बोलताय आबा बरोबर. तेव्हा इथे आबा म्हणते, दादा बघ मी चालले. तेव्हा इथे तेजस म्हणतो, हुड 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 हुर्र. तेव्हा इथे मानसी त्या दोघांकडेच बघत असते. तरीसुद्धा इथे आबा काही कमी नाही. ती पुन्हा विचारते, दादा प्लीज कर ना तू ते नाटक. तेव्हा तेजस म्हणतो, बरं बरं इकडे ये चल, आता तू एवढं म्हणतेस तर मी करतो. आणि इथे मिस लकी चार्मसुद्धा खूपच जास्त हट्ट करतायत, तर आपण त्यांच्यासाठी हे सगळं करूया. तेव्हा इथे मानसी म्हणते, कोण, मी तर काहीच बोललेलं नाही आहे, मी नाही आहे तुमच्यात. तेव्हा तेजस म्हणतो की पूर्वतयारी सगळी तुला करावी लागेल आभा, करशील ना. इथे मला कपडे त्याचबरोबर धूर हे सगळं तुला तयार करावं लागेल. तेव्हा आभा म्हणते, दादा तू काळजीच करू नको, हे सगळं मी अरेंज करते पटापट. तेव्हा इथे तेजस म्हणतो, आणि आपण हे सगळं केलं आणि जर तात्यांच्या तावडीत सापडलो तर आपण म्हणू की हे सगळं यांनी करायला सांगितलं म्हणून, सगळं आळ यांच्यावरती टाकू, हो की नाही. तेव्हा माणसे म्हणते, नाही नाही माझ्यावरती का. तेव्हा तेजस म्हणतो, मग आमच्या टीममध्ये आहात ना. तेव्हा माणसे म्हणते, हो आहे मी तुमच्या टीममध्ये. तरी इथे गायत्री म्हणत असते की झोपा, शांतपणे झोपा, कारण दिनेश झोपलेला असतो. तेव्हा गायत्री म्हणते की कितीही प्रयत्न कर तेजस, तू मला माझ्या या प्लॅनिंगपासून थांबवू शकणार नाही आहेस. तुला कळलं ना, या घरातला धाकटा मुलगा एक दिवशी कामाला जाईल ना, तो कधीतरी परतच येणार नाही घरी, याचीसुद्धा मी काळजी घेईन. तरी इथे आता तेजसनी पुन्हा एकदा भास्कर प्रभू यांचा गेटअप केलेला असतो. तरी ते त्यांची टोपी, त्यांचा चष्मा, त्यांच्यासारखे कपडे हे सगळं घालून तेजस आता तयार झालेला असतो. आणि तेव्हा इथे आता आभा त्यांची काठीसुद्धा तेजसकडे फेकते आणि ती काठी घेऊन आता तेजस उभा राहिलेला असतो. आणि लगेचच घाईघाईने तो आता नानांना इथे फसवण्यासाठी जात असतो. तेव्हा माणसे म्हणते, काय गं आभा, किती हुबेहूब दिसतात गं हे भास्कर प्रभूंसारखे, हो ना. तेव्हा आबा म्हणतात, हे तर काहीच नाही आहे, आता बोलायला सुरुवात करेल ना तर सेम टू सेम आवाजसुद्धा अगदी त्यांच्यासारखाच होईल. तेव्हा इथे आता माणसे म्हणते की खरंच गं. तेव्हा आबा म्हणते, चल ना तू आधी आतमध्ये तर चल. तेव्हा इथे आबा आणि माणसी दोघीजणी आता आतमध्ये येतात आणि तिथे जी मशीन असते त्या मशीनीच्या मागे जाऊन आता दोघेही लपून बसतात. त्यानंतरला इथे तेजस आलेला असतो. तो म्हणतो की प्रभा, ए प्रभा, उठ प्रभा.
तेव्हा इथे आता प्रभाकर काका घाईघाईने उठतात आणि म्हणतात की कोण. तेव्हा मानसी आता ही गंमत बघत असते. तिला आता तेजसचं एक नवीनच रूप बघायला मिळतं. तेजस हा खूपच जास्त हट्टी आहे, त्याचबरोबर जिद्दी आहे, अगदी लहान मुलांसारखा आहे. ह्या वेगवेगळ्या बाजू आता तिला दिसत जात असतात. तेव्हा इथे प्रभा म्हणाल्यानंतर प्रभाकर काका आता उठून बसतात. त्यानंतर ते विचारतात कोण कोण आहे. तेव्हा इथे आता तेजस म्हणत असतो की काय प्रभा, अरे तुझा कर्णध्वनी हा नीट नाही आहे का. मग तू ते कर्णध्वनी मशीन जे मिळतं ना ते जरा कानाला लावून घे. अरे मी मागच्या बाजूला आहे आणि तू तिकडे कुठे बघतोयस, इकडे बघ, इकडे मागच्या बाजूला. तेव्हा इथे आता प्रभाकर काका बघतात तर काय, त्यांचे नाना तिथे आलेले असतात. तेव्हा प्रभाकर काका म्हणतात की नानासाहेब तुम्ही इथे. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो हो मीच इथे. अरे किती विचार करतोयस, अजिबात काळजी करू नको. तुझी मुलं आहेत ना, ही प्रभूंची धुरा अगदी व्यवस्थित पार पाडतील, त्यांचं नाव हे व्यवस्थित कमावतील, कळतंय का तुला. आणि तुझा सगळ्यात धाकटा मुलगा तो तेजस, अरे तो तेजस्वी आहे, अगदी तेजस्वी म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी. तो आपल्या प्रभूंचं नाव नक्की पुढे घेऊन जाईल, तू अजिबात काळजी करू नको. हे मी तुला सांगतोय. स्वातंत्र्यवीर भास्कर प्रभू हे नाव ऐकल्यानंतर तेवढ्यातच गायत्री आता पाण्याचा ग्लास घेऊन जायला आलेली असते. तेवढ्यातच ती भास्कर प्रभू असं नाव ऐकते आणि खूप घाबरते. तिच्या हातातला ग्लास हा खाली पडतो, कारण ती म्हणालेली असते की मी जी अवस्था भास्कर प्रभू यांची केली होती ती अवस्था आता मी तेजस प्रभूची करणार आहे. आणि तेवढ्यातच ते भास्कर प्रभू म्हणून तेजस जे काही बोलतो त्यातलं अर्ध बोलणं आता गायत्रीने ऐकलेलं असतं आणि तिला खरोखर असं वाटतं की भास्कर प्रभू तिथे आलेले आहेत. तेव्हा ती म्हणते की माफ करा, मला माफ करा, माफ करा, असं म्हणून ती तोंडावरती हात घेते, डोळे बंद करते आणि म्हणते मी काही नाही केले, मला माफ करा. तेव्हा इथे सुगंधा म्हणते काय हो आता हिला काय झालं, ही का अशी बोलते माफ करा माफ करा. त्यानंतरला इथे आता लाईटसुद्धा चालू होतात. सगळेजण तिथे येतात आणि म्हणतात काय झालं मॅम. इथे मानसी विचारते. तेव्हा इथे दिनेश येतो आणि म्हणतो की गायत्री काय झालं, अगं तू एवढी का घाबरलीस, काही सांगशील का. तेव्हा इथे गायत्री आता खूपच जास्त घाबरलेली असते, कारण तिचं कारस्थान आता सगळ्यांच्या समोर येते की काय अशी तिला भीती वाटत असते. तेव्हा इथे मानसी पाणी घेऊन येते. गायत्री घाईघाईने पाणी पिते, ती खूप जास्त घाबरलेली असते. तेवढ्यातच तिथे तेजस धावत पळत येतो आणि म्हणत असतो आई, आई, अगं इथे काचा फुटल्यासारखा आवाज आला. तेव्हा इथे दिनेश म्हणतो अरे काचा नाही फुटल्या रे बाबा, इथे गायत्री घाबरली आहे. तेव्हा तेजस म्हणतो काय, या घाबरल्यात, ह्या पण घाबरतात, तुम्हाला कशाची भीती वाटते वहिनी. पाल, सरडा, झुरळ, सांगा ना तुम्हाला कशाची भीती वाटली, म्हणून एवढ्या तुम्ही घाबरलात. तेव्हा इथे गायत्री आता गप्पच बसते, कारण ती कशालाही घाबरलेली नसते. ती भास्कर प्रभू यांना आणि त्यांच्या आवाजाला घाबरलेली असते. तेव्हा इथे आता ती सतत त्या खिडकीकडे बघत असते. तेव्हा तेजस म्हणतो नाही नाही मला कळले, हे जरा काहीतरी वेगळंच आहे, हे काहीतरी वेगळंच आहे, थांबा मी आलो. आणि तो किचनमधून इथे मीठ आणि मोहरी घेऊन येतो. तेव्हा इथे तेजस आता खूपच जास्त नौटंकी पद्धतीने तिथे येत असतो, कारण त्याला आता इथे गायत्रीची चांगली फजिती करायची असते. तेव्हा तेजस आता एका वेगळ्याच अंगात आलेल्या पुरुषासारखा तिथे येतो. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते अरे काय करतोयस तू तेजस. दिनेशसुद्धा तेच म्हणतो. तेव्हा तेजस म्हणतो दादा अरे तू गप्प बस, अरे हे वेगळंच काहीतरी आहे, तू जरा बाजूला हो, हे बघ मी इथे मीठ मोहरी आणले त्यांच्यावरून उतरायला. तेव्हा इथे तेजस म्हणतो की बघा बघा इकडे बघा, माझ्या हातामध्ये आहे मीठ आणि मोहरी, इकडे बघ मुली, इकडे बघ. आणि तो म्हणतो की लुकअप लुकअप. आणि तेवढ्यातच इथे गायत्री त्याच्याकडे बघते. तो तिच्या चेहऱ्यावरून मीठ मोहरी उतरतो आणि म्हणतो की आता बघा, आता बरं वाटेल तुम्हाला, आलोच मी फेकून आलोच, तुम्हाला मी माझ्या मुठ्ठीमध्ये ठेवलेलं आहे, असं तेजस म्हणतो आणि तिथून आता बाहेर जातो ते फेकून टाकायला. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते काय झालं गं गायत्री, कामाचं खूप तुला ताण आहे का, म्हणून असा त्रास होतोय का. दिनेश बाबा काळजी घे रे गायत्रीची. तेव्हा इथे तेजस म्हणतो गुड नाईट इथे तात्या, गुड नाईट आई, असं म्हणून तो आता जातो झोपायला. तेव्हा इथे मानसी विचार करत असते की इथे मॅमने भास्कर प्रभू म्हणून आता इथे तेजसला बघितलं, पण त्या घाबरल्या का, मला माफ करा माफ करा, मी काही नाही केले असं का म्हणाले असतील. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे तेजस काम करत बसलेला असतो. तेव्हा तिथे काकू येतात आणि म्हणतात तेजस प्रभू. तेव्हा तेजस म्हणतो हां बोला ना.
आणि त्या डिरेक्टली त्याच्या अंगावरती इथे आता निळी शाई टाकतात आणि म्हणतात की तू माझ्या नवऱ्याची इज्जत घालवलीस ना, तू माझ्या नवऱ्याला रस्त्यावरती आणलंस, मग मी कशी काय गप्प बसेन? मी पण तुला आता नाही रस्त्यावरती आणलं ना तर बघच. तेव्हा इथे तेजसला फार वाईट वाटतं. सगळे कर्मचारी त्याच्याकडे बघत असतात आणि तो तसाच घरी येतो. तेव्हा इथे मानसी त्याच्या शर्टवरची साई बघून खूपच जास्त घाबरते.